काय तुम्ही खूप प्रकारचे बघितले असेल डॉक्टर, पण असा डॉक्टर खूप भारी बघितला असेल तुम्ही. बघा तो पण पिझ्झा बनवतो. माझा ऑर्डर होता आणि तेवढ्यामध्ये असा फोन आला. तो बोलला की माझी चहा हिंजेवाडीवर. त्याचं एवढं डोकं खराब झालंय ना. या हर्षद तू भी रेडी होके आया, स्वप्नील भी आया, मी भी आया. फक्त ऑफिसला येत आहे, चाय पिता आणि घरी जात. मॉर्निंग गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्यकडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो मित्रांनो, गुड मॉर्निंग. उठलो, फ्रेश झालो गाईज, आणि काय नाही, चांगलं झोपून होतो. रोहिणीताईनं उठवलं. काय ऑफिसला जायचं आहे. ऑफिस जाण्याच्या अगोदर सगळ्यात पहिले तर नाश्ता करू. अंडा भुर्जी आणि भात. सो मी नाश्ता करतो, मग तुमच्याशी बोलतो. वेळ चालू आहे आम्ही ऑफिसला, आणि माझ्या फोनमध्ये चार्जिंग पण एकतर कमी आहे, फक्त 45% आहे. लाईट गेली होती ना. काहीच पोचलो आहे मी आता ऑफिसला. माझी ट्रेनिंग चालू झाली आहे आजपासून. सो जातो आता मी अंदर. आणि आज मी गाडी बघा काहीच ह्या साईडला लावली आहे. त्या साईडला लावली तर घाण होती. कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही की कशी घाण झाली होती. सो गाईज आता एक मित्र येत आहे. सो आमच्या म्हणजे टीममध्येच आहे. तो त्याचा वेट करते. तो आल्यानंतर मग जातो मी अंदर. मग तुम्हाला भेटतो मी लंच ब्रेकला, नाही तर टी ब्रेकला भेटतो. फोन अलाउड नाही अंदर, सो त्यामुळे. सो गाईज जातो मी अंदर. हर्षद भाई, गुड मॉर्निंग. सकाळी उठलो कशासाठी माहिती आहे का, की आज ट्रेनिंग चालू होणार म्हणून. आणि ऑफिसला आलो आणि सांगितलं आहे की ट्रेनरच अवेलेबल नाही आहे. तेच पूर्ण डोकं आता. आणि आपला हा कार्तिक भाऊ आहे, तो आला आहे हिंजेवाडीवर. त्याचं एवढं डोकं खराब झालं आहे ना. तो बोलत आहे की कशाला, अरे यार ग्रुपवरच सांगितलं असतं तर किती बरं झालं. या हर्षद तू भी रेडी होके आया, स्वप्नील भी आया, मी भी आया. आणि ऊपर से कल छुट्टी है. अच्छा है, कल छुट्टी है. आधी चांगलं आहे. पण प्रिपेअर राहिलो असतो ना आज आपण. यार नाही, आज आपल्याला ऑफिसला नाही जायचं. ऑफिसला बोलवतात, चाय पाहतात. फक्त ऑफिसला येत आहे, चाय पिता आणि घरी जातात. तेच चालू आहे आता सध्या. घरी आलो आहे, फ्रेश वगैरे झालो आहे आता मी जेवण करत आहे गाईस. आज फालतूचं उगाच ऑफिसमध्ये बोलवलं. पूर्ण झोप मोडली गाईस. सकाळीच उठावं लागलं. ताईनं स्वयंपाक केला. जाऊ द्या, काय हरकत नाही. आता मी जेवतो आहे गाईस. मसाला वांगी बनवली आहे ताईनं, चपाती, अजून काकडी वगैरे आहे. सो आता खातो. आणि जे माझं पार्ट टाईम काम आहे ना डॉमिनोजचं, ते मी 9 ते 6 ते 12 करतो ना. सो आज मी दुपारी जाऊन येतो. 6-7 वाजेपर्यंत वापस येतो. आता 3 वाजायला आले आहे गाईस. लवकरात लवकर निघतो, म्हणजे दुपारचा वेळ पूर्ण तिकडे देऊन देतो. आलं की मग घरीच वेळ देऊ बाकीचं. चला गाईस, जेवतो मी लवकर. पार्ट टाईम कामाला आलो आहे आणि 2 ऑर्डर पडले आहे गाईस. हा 3रा ऑर्डर चालू आहे. आज ऑर्डर पडत आहे. आज बघतो 10 तरी व्हायला पाहिजे ऑर्डर. चला गाईस, देऊन येऊ ऑर्डर. आपलं नाही, कस्टमरचं. आणि ही स्कूटी दिली आहे, आजी घेऊन आलो आहे मी स्कूटी. चला गाईस, देऊन देऊ लवकर कस्टमरला. आपलं काय साईडला लिफ्ट. स्टोअरकडं आलो आहे आता जस्ट मी एक दुसरं ऑर्डर कंप्लीट करून आलो आहे. 3रं ऑर्डर कंप्लीट करून आलो आहे. काही नाही, मुलं तर यायचेच आहे. आले पण आहे, 4-5 जण आहे, ते गेले आहे पार्सल द्यासाठी.
काय तुम्ही खूप प्रकारचे बघितले असेल डॉक्टर, पण असा डॉक्टर खूप भारी बघितला असेल तुम्ही. बघा तो पण पिझ्झा बनवतो. खरं पूर्ण डॉक्टर दिसत आहे तो. खरं हार्ट सर्जरी करताय की काय करतोय? हा पिझ्झाची कटिंग करतोय. बघा आता आज काय झालं तुला सांगू का. माझा ऑर्डर होता आणि तेवढ्यामध्ये असा फोन तो बोललाय की माझे चार पार्सल राहिले, मग 4 पार्सल घेऊन राहिले होते काय ते विसरलो होतं आम्ही. तर आज ते घेऊन आला. खूप सोजवल मुलगा आहे. अच्छा थँक्यू वेलकम बाबा. वेलकम मामा. भावा म्हटलो रे. थंडीभरची तयारी बघा जोरदार चालू आहे बघा. अरे बाप रे बाप, किती असेल डब्बे? कमेंट करून नक्की सांगा. अवघड आहे दुनियामध्ये. बापरे बाप, 6 झाले आहे गाईस ऑर्डर. अजून 2-3 मारतो आणि जातो घरी. असं खूप वेळचं बोलतो आहे मी. ऑर्डरच पडत नाही आहे तर काय करायचं. पडली आता जी ती मारतो. आता काही 7:30 झाले. हेच घराकडे आलो आहे. आता मी किडे गेलो. रोहित ताईनं सांगितलं आहे मला किडे घेऊन ये म्हणून. हेच घरी आलो आहे आणि ताईनं बनवली आहे गाईस खिचडी आणि थोडीशी जडली पण वाटते खिचडी आणि लोणचं आहे गाईस. आणि आता वाजले आहे गाईस, ओ माय गॉड, 11 वाजायला येते. चला असू द्या, काय हरकत नाही. आलो तर घरी लवकर. चला गाईस मी आता जेवण करतो. आणि रोहिणी ताईला बरं लागत आहे गाईस, त्यामुळे ती आता आराम करत आहे. तिला म्हटलं आराम कर. सर्दी झाली आहे ना गाईस, आणि काय थंडी पण किती आहे गाईस बाहेर. चला गाईस मी आता जेवण करतो. सो गाईस आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू. अँड उद्या आहे क्रिसमस. सो तुमच्या सगळ्यांना हॅपी क्रिसमस ॲडव्हान्समध्ये. आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. सो मित्रांनो ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि तुमचं फ्रेंड्स राहू द्या. गुड नाईट अँड बाय.